आल्या आवडत्या विषयावर आल्या. आल्या म्हणजे म्हटलं ही ऐकलं की टाकच सांगते. आल्या म्हणजे अरे आता नाही निसर्गानं आम्हाला ते काम दिलं का बळबळच करत बसायचं का आम्ही? अवघड आहे. पण आम्ही काही कमी करत नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लय करतोय आम्ही. एवढीच काळजी घेतोय. कळलं का? तुम्ही नका सांगू आम्हाला. आणि सारखं काय लागलं बाळाला जन्म देतोय, बाळाला वाढवतोय. हा वाढवताय तुम्ही बाळाला, पण ती बाळ तुमच्यावर जास्त प्रेम करते. मग सगळ्या सिक्रेट गोष्टी तुम्हालाच सांगते. तुमच्यावरच निबंध लिहिते माझी आई. तुमच्यावर गाणी येते ती, तुमच्यावर पिक्चर येते ती. बापाला तिच्या आईला हिंग लावून पण कोण बघत नाही. सगळ्या कविता का बायकांवरती. बापाव कोणाला काय कुठल्या कवीला सुचलंच नाही का कवा? एक फक्त शामराव तुम्हाला सांगतो, ती कवी आहेत पुण्यातले ते संदीप खरे. आपल्याला आवडतो तो माणूस. त्या माणसानं लिहिलंय ते दमलेल्या बाबाची कहाणी. त्या माणसाला किंमत कळली बापाची. विचार करा, त्यांनी ते लिहिलंय, त्यांना किती सोसावं लागला असेल. किती सोसावं लागला असेल. बाकीच्याच नाही कळत. बाकीची कोण हिंमतच करत नाही तिथं पुरुषावलीच कोण नाही. ती अजून एक कवी आहेत ते, त्याने तर कवा पुरुषाव लिहिलंच नाही. काय लिहिलंय बरं त्यांनी ते, देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. नमस्कार 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 हो मंडळी, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीये, या कार्यक्रमात आपण 2-1.5 शहाण्या लोकांना बोलवतो. त्यांना तू मलाच किती अक्कल आहे हे पटवून देतो आणि नंतर त्यांच्यामध्ये कच 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 भांडण लावतो. मग ते खडे खडे एकमेकांचे मुद्दे कडून काढतात हो. तर मंडळी, म्हणजे बघा, जसं 2 मांजरांच्या भांडणात माकड लोणी घेऊन जातो, तसं आम्ही TRPचं लोणी खट्टम करून टाकतो आणि त्याला असं गोंडस नाव देतो जर्नलिझम बाण. तर आजचा आपला विषय, नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती? अर्थातच यशस्वी सहजीवनाचा सूत्रधार कोण? आणि या विषयावर चर्चा करायला आपल्या इथे आपल्या अकलेचे दिवे लावायला 2 स्वयंघोषित मान्यवर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली टिचभर ओळख हातभर करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी टचक्कन फेकून मारावी बा. असं कोण बोलतो? मी बोलतो, कारण नंतर माझ्याकडे बोलायला काहीच नसतं. मी बघतो, अरे बापरे, हा का, असं का, अरे बापरे, एवढं तर कर. ओळख. नमस्कार, मी अखिल भारतीय आम्ही बायका आमचंच ऐका संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. क्या बात आहे. रोहितजी नमस्कार. मी अखिल भारतीय बायकासनी भांडी घासू द्या, पण आम्हाला निवांत बसू द्या. या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय मोरे आणि अरुण यांच्यासोबत घासू द्या, श्यामचं करिअर नासू द्या, या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत. तर मंडळी, ओळख झालेली आहे. आता आपण विषयाकडे येऊया. नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती? रोहितजी, मी आधी तुमच्याकडे येतो. माझा आक्षेप आहे. लगेच आक्षेप? माझा आक्षेप आहे. त्यांच्याकडेच का आधी? असंच प्रत्येक वेळी नवरेच का आधी हो? जनरल नाही, आधी नवऱ्यांनी जेवायचं, मग त्यांच्या मागून बायका जेवायला बसणार. कुठल्याही विधी करायच्या झाल्या की आधी नवरे करणार, मग बायका फक्त मागून मम म्हणणार. एवढंच कशाला, लग्नाचे फेरे घेताना सुद्धा आधी नवरा फिरणार, त्याच्या मागून बायको फिरणार. दरवेळी हेच का हो पाहिले? अरे बाकीच्या वेळेस लेडीज फर्स्ट असते तेव्हा. हा, लगा गाडीत बसताना हॉटेलात जाताना आपण ह्यासनी पहिलं दारू उघडून द्यायचं, मग आपण मागणं घुसायचं. ह्याला काय अर्थ आहे हो? कुठं बाहेर जायचं म्हणलं तर ह्या 2-2 तास थोबाड रंगवीत बसणार. मग ह्यांचं झाल्यावर आपण 5 मिनिटात कसं बस घालायचं कपडे साला निघा. अरे ही सगळं सोडा. ती टायटॅनिक जेव्हा बुडत होती की नाही, तेव्हा आपण पहिल्या बाया बाहेर काढल्या, नवरे तिकडे मेले ती जायला बुडून बुडून. हे बघा, सुखी संसार असं मुळात काहीच नसतं जगात. नसतं. मला सांगा,
छोटासा समुद्र हा. आणि भलं मोठं डबकं असं ऐकलंय का? नाही गड्या. तसंच आहे सुखी संसार. परस्पर विरुद्धार्थी शब्द आहेत दोन्ही. अरे एका घरात सुख आणि बायको दोघी एकत्र कवाज नांदू शकत नाहीत. कवाज नांदू शकत नाहीत. अरे ती पुंगीवाला येतोय का? हा हा. ती पुंगीवाला आल्यावर उंदरं कशी टपाटप एका घरातनं बाहेर पडते ती. अच्छा ती गोष्ट. हा. तशी बायको घरात आली की सुख पण टपाटप बाहेर पडते घरात. खरे खरे. अव लग्न झाल्या झाल्या नवरा बायकोच्या मिठीत असतोय. थोड्या दिवसात तो तिच्या मुठीत जातोय. मग ती त्याला माठ समजायला लागती. मग ती त्याला एवढा धंद्याला लावती की तो त्याच्या आईला संन्यास घेऊन कुठल्या तरी मठात जाऊन बसतोय काय तिकडे. बोलताय? ती कोण म्हणलंय की नाही ती प्रेम आंधळ असतं. बेण्या लग्न कर तुला डोळे फुटतेली बरोबर. वाटेल ते बोलता का हो? वाटेल ते वाटेल तर काय बरोबर बोलतोय. अतिशय उथळ मांडणी केलेली आहे तू. काय उथळ मांडणी आहे याच्यात? नाही मी म्हणते जर संसाराची दोरी नवऱ्यांच्या हाती असली असती ना तर त्या दोऱ्यांना अनेक संसारांनी जीव आपले टांगून घेतले असते. काय बोलते ते? काय बोलतायत? अहो, नवरा असतो कुठे संसारात? नसतो. संसाराचा अख्खा गाडा बिचाऱ्या बायका ओढत असतात. बापरे. मुलं बाळ, त्यांचं खाणं पिणं, सगळ्यांचा स्वयंपाक पाणी, सगळे सणवार, आजारपण, सगळी संकट बिचारे बायका स्वतःच्या खांद्यावर पेलत असतात. खरंय. हे हुंगत फिरत असतात हे नुसते गावभर. काय ही भाषा चालती का तुम्हाला? नाही, आता असं हुंगत फिरत असते ती म्हणजे नका. काय हुंगी आहे का मी? अरे नाही. वासडा कुत्रा आहे का माग फिरतोय सगळ्याची मी? एक कुत्रा मी म्हटलेला नाही, काय तुमचा बोलताय? तुम्ही म्हणताय. कळतंय का तुम्हाला? एक मिनिट, मला मुद्दा मांडायला दिलात की हो, नाही हो, आता? हो. मला बोलू द्या. बोला बोला बोला. आहातच तुम्ही हुंगे. मला हे साधा मुद्दा आहे. पुरुषाचं लग्न झालंय हे ओळखता येतं का हो? म्हणजे हे काय असं वेगळं करतात हो? मंगळसूत्र घालतात, नाही जोडवी घालता तुम्ही? नाही गड्या. नाही ना. बाईनी सगळं करायचं. बाईनी आपलं नाव चेंज करायचं. बाईनी आपलं घर सोडून यांच्या घरात यायचं. बाईनी मिसेस व्हायचं. हे मिस्टरचे मिस्टरच राहतात ना. अरे मग हे असं काय वेगळं करतात की ज्याने आम्हाला कळेल बाबा एखाद्या पुरुषाचं लग्न झालेलं आहे? जोरात येत आज. बोला. बोला आता. अरे आमचं पडलेलं थोबाडच सांगते ह्याचं लग्न झालंय म्हणून. आम्हाला दुसरं काय करायची गरजच नाही. विनाकारण ज्या पुरुषाच्या डोळ्यात भ्या दिसतंय की नाही समजून जायचं बाबाचा बाजार उठलेला आहे. त्याचं लगीन कन्फर्म झालेलं आहे. खरे खरे. त्याला गरजच लागत नाही काय करायची. तुम्ही काय सांगताय दावा? हाच बँड ज्याच्या आयुष्याचा बँड वाजलेला असतो आणि बाकीची त्याच्या हसते की नाही त्याला म्हणते ते हाच बँड. काय हसताय तुम्ही पण? काय हसताय? बरोबर आहे. मुळात शब्द नीट वापरा. काय? भाषा हसबंड असं भाषा सुधारा. हसबँड म्हणे. ओटी केली त्यांनी. विनोदासाठी करावे लागतं. तुम्ही पण करा, होईल विनोद. वा, मला सरळ सरळ दिसतंय तुम्ही त्यांच्या बाजूने झुकलेले आहात. नाही नाही काय? नाही. नाही असं असेल तर मला सांगा, मी जाते. हो नाही. मला रजा द्या. हो नाही 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 असं नका करू ना. थांबा ना तुम्ही. असं काय मुळात मी इथे विनोद करायला नाही आले ना, माझे मुद्दे मांडायला आलेले. मांडा मुद्दे मांडा. होतंय काय यांना थोबाड पाडायला? आता कसं बोलते ते? थांबा त्यांना. मुळात भ्या असायला यांना होतंय काय मुळात? म्हणजे हे काय करतात तो? सगळं ऍडजस्टमेंट तर बायको करते ना. आपल्या आई वडिलांचं घर सोडून यांच्याकडे येते, यांच्या घरात ऍडजस्ट होते, यांच्या आईला स्वतः आई म्हणते, हो. तिच्याशी पटो वा न पटो तिच्या बरोबर राहते ना ती. खरे खरे खरे. राहत मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही येऊ तुमच्या घरात राहायला. आम्ही तुमच्या पप्पासनी पप्पा म्हणू. हेच काय मला नाही लाज वाटत बाबा. यांच्या पप्पांना तुम्ही पप्पा का बरं म्हणान पण? ओ, ह्यांच्या नाही हो, मग माझ्या बायकोच सांगतोय ना मी. तसं तसं. त्यांच्या कशाला बोलतोय इथं? बरं ठीक आहे. अरे माझ्या रिजेक्ट केलेल्या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटची पोरगी असेल ती पण ह्यांच्यापेक्षा भारी आहे. तुला कोण बोलतोय इथं? एक मिनिट तुमचं नाव पण वाच, तुमचा फोटो पण बघणार नाही हो मी. आ, तुम्हाला धावणार आहे कोण? अरे थांब. तुम्हाला धावतोय कोण? मला बघणारी लय आहे ती. बघते ती बरोबर. तुम्ही सोडा माझा नाद. हो, हीच आहे. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या. मला एवढंच म्हणायचे, मला सोडा तुम्ही, मी घर जावई होईल, मला काय फरक पडत नाही. बरं, जावई? माझं आणि सासऱ्याचं निबार जुळतंय. आम्ही म्हणजे घट आहे आमचं घट. वा वा वा. आम्ही एकदा बसलो की नाही हा. वाटतं 4-4 वाजेपर्यंत उठतच नाही. सार. निबार बाटली संपल्याशिवाय सुट्टीच नसती. बापरे. 4 पॅक झाले होतं सासऱ्याच्या मांडीवर बसून पितोय मी. 2 पॅक झाले होते स्वतःच म्हणतोय मला, अय पाहुणं, अरे काय लागा तुम्ही आवाज कुठं करताय आता, अरे तुरु करा. मग टपल्यात येत देतच.
आमचं लय निराळं गाणं आहे तुम्हाला सांगतोय. आम्ही म्हणजे दोघं गळ्यात पडून रडणार. तो मला म्हणणार ती तशीच आहे, मग मी बी त्याला म्हणणार ही बी अशीच आहे. मुद्दा समदुःखी. काय समदुःखी? बेवडा मारून 4 तास बसायला काय लागत नाही, आयुष्यभर काढून दाखवा एकत्र. बरोबर. एका बाईच्या चालू असलेल्या संसारात दुसऱ्या बाईने येऊन स्वतःची जागा निर्माण करणं सोपं वाटलं तुम्हाला? आपण दुसऱ्या बाईचा पण विचार करा ना तुम्ही. दुसऱ्या बाईला पण तिच्या संसारात कुणाला तरी ऍडजस्ट करून घ्यायलाच लागतंय की. हो हो हो. आणि 2 बायकांच्या वर्ल्ड वॉर मध्ये लागा आमच्यासारखा मरतोय ते जायला. खरंय खरंय तुमच्या. काय खरंय? काय खरे खरे करताय तुम्ही? होस्ट आहात ना, होस्ट सारखे वागा, त्यांच्या बाजूनी बोलू नका. नाही बोलत मी फक्त त्यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला हो, बाकी काही नाही गेलं मी. म्हणजे असं वरवर खरंय असं बोललो, असं ठामपणे खरं आहे असं नाही बोललो मी. अरे पण एवढं कशाला भेटाय? खरं आहे त्याला खरं म्हणाय काय हरकत आहे तेव्हा? आणि खऱ्याचं खोटं करते ते ह्या बायका, पुरुष नाही तर करत कवा? हे ढळढळीत आरोप करताय ना आता. आरोप काय ह्याच्यात? आरोप नाही करायचा. आरोप काय ह्याच्यात? विधान मागे घ्या. कशाचं विधान विधान मागे घ्या. विधान कसं मागे? विधान तू आरोप केलाय, विधान मागे घ्या. ए विधान मागे घेत नाही, काय करायचं ती करा. अरे ठीक आहे, करते. मी निघते. अरे नाही, नाही, चेतना, जाऊ थांबा दे. थांबा प्लीज थांबा हो, असं नका करू. चला ना चला, या आधीच वेळ कमी आहे आपल्याकडे, असं नका करू मग प्लीज. तुम्ही माफी मागा. माझ्या काय संबंध आहे? तुम्ही माफी मागा. अरे मी काय बोललो नाही ना. माफी मागा. मी काय बोललो? मागा माफी. मी काय बोललो? मागा माफी मागा. माफी मागा. मी बोललो. माफी मागा. माफी मागा. माफी मागा. माफी. मागतो मी माफी. आणि मी जे विधान केलं नाही ना ते मागे घेतो आणि ते माझ्या मागच्या खिशात ठेवतो. म्हणजे मी जेव्हा पण बसेल ना ते मला टचकन टोचेल. मला कळलं पाहिजे या अशा चर्चेमध्ये तोंड नाही घातलं पाहिजे म्हणून. गुड. सॉरी सॉरी. व्हेरी गुड. बोला बोला चेतनाजी, तुम्ही मुद्दा मांडा. माझा आता हा मुद्दा आहे हा. की हे नवरे आहेत ना, हा. स्वतःला मोठे हुकुमशाह समजतात. काय बोलताय लागा? यांची हुकुमशाही चालणार का हो नेहमी? घराला कुठला रंग लावायचा, कुठली गाडी घ्यायची, किती इंचाचा टीव्ही घ्यायचा पासून ते अगदी आज जेवायला काय बनायचं हे का ठरवणार सगळं? अरे आम्हाला नुसतं वाटतंय आम्ही ठरवतोय म्हणून. आम्ही डोंबलाचं काहीच ठरवत नाही. नाही? खरं तर ह्यांनी सगळं आधीच ठरवून ठेवलेलं असते. आधीच ह्यांना जी पाहिजे तीच करते ते त्या. कसं काय? तुम्हाला सांगतो, माझी बायको ऐक नाही, रोज संध्याकाळची येते माझ्याकडं. धनी काय करू जेवायला? मी म्हणतो- विचारते ना. बोलू का नको? चेतनाजी अरे थांबा की तुम्ही. ऐका ना, त्यांना लांब लचक बोलायचं असतं. कळलं हो? कळलं. मध्ये थांबले ना मग अवघड होऊन जातं मग त्यांचं. बोलू द्या बोलू द्या. बोला. मला माझी बायको विचारती जेवाय काय करू? मी म्हणतोय वांग कर. आहा. ती म्हणते वांग्याचा सीझन आहे, वांगी किडकी असते ती. बर 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 मग बर. मी म्हणतोय पनीर कर. पनीर. ती म्हणते नको नको, आता पनीर डुप्लिकेट यायला लागले मार्केटमध्ये. मग मग मी म्हणतोय मशरूम कर. बर. ती म्हणते तुम्हाला काय कळतंय का? तुमच्या पप्पासने ढेंडाळी लागती मशरूम खाऊन. मग मी म्हणतोय बाय तुला काय पाहिजे ती कर. ती म्हणते वाटा नाही, ती वाटानं करू का? मी म्हणतोय कर. आता ह्याच्यात माझा काय चॉईस आहे सांगा तुम्ही? काहीच नाही. दिसाय काय दिसतंय की बाबा ह्यानंच सांगितलंय वाटाणा करायला. आणि एवढं सगळं करून मोमलाय ताटात काय येतोय तर बटाटा. बटाटा कसं काय येतो? तर ती विचारायची बी सोय नाही की बटाटा कशाला केला. तरी माझ्याच अंगावर येणार. तुम्हाला आधी विचारलं होतं तेव्हा सांगाय काय झालं होतं? पण येतो ना बटाटा. अं? बटाटा तर बटाटा येतो ना ताटात. आयतं गिळायला मिळतं ना तुम्हाला. तुमची बायको बिचारी तुम्हाला करून खायला घालते ते नाही दिसत तुम्हाला? ती काय कुत्र्याला बी घालतीय, पण कुत्र्याला घालून त्याला माणसागत वागवतीय, आणि नवऱ्याला घालून नवऱ्याला कुत्र्यागत वागवतीय. अब मी सांगतोय ना तुम्हाला, ह्यांचं नाहीच होणार समाधान किती बी करा ह्यांच्यासाठी. नाही 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 नाही, तसं नाही रोहितजी. बायकांना सुखी ठेवायचे एक गुपित आहे. काय गुपित आहे? गुपिताचे ते मला पण नाही कळलंय. काय करणार? बोललाय बाकी बोललाय. अरे काय हुल्लडबाजी लावले तुम्ही? उल्लडबाजी नाहीये. काय हुल्लडबाजी आहे ही? असंच एक थोडासा जोक केला बा, व्हॉट्सअपवर आला होता, म्हटलं पुचुक्कन टाकून देऊ. जोक करायला आलाय तिथे? नाही जोक तुम्ही त्यांच्या बाजूने. मला नकोय हा पुरुष होस्ट. अरे! मला बाई होस्ट द्या. ऐका ना. कोणी आहे का बाई होस्ट? आहे का इथे? माझी विनंती आहे बाई होस्ट. चेतनाजी इथे बाई नाहीये. मग तुम्ही वा बाई. मी बाई हो. तुम्ही वा बाई. अरे टकली बाई कशी वाटेल ती ना. मग नका ना, मग आम्ही मुद्दे मांडायला आलोय. तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका, तटस्थ राहा. मी तटस्थच आहे. अरे बोला तुम्ही तुम्ही. का भेटताय एवढं? तुम्हाला अनुभव ही आत्ता जी झालं तेव्हा अनुभव असलच की घरात. लग्न झालं आहे तुमचं, मला माहिती आहे की. अरे बापरे, तुम्ही कसं ओळखला? टाकायला काय उगाच पडलंय का? नाही हो, ते अनुवांशिक आहे. सांगा, आमच्या सांगा. खानदानात सगळे टकले. नका सांगू मला. हं? ती लग्न झाल्यावर टकली झाली असणार. विचार नका करू, मी सांगतोय की तुम्हाला, लग्न झाल्यावर माणूस टाकला होतोय.
आणि ह्यांना खापा खापा केस वाढते ती या. ह्यांना मग हेअरस्टाईल करायला पाहिजे त्या. आम्हाला स्टाईल करायला डोक्यावरती यायला केस राही नाही एक लग्न झाले हो. हे दादांत खोट आहे बरं का. काय गोष्ट आहे? हे खोट आहे. अनेक पुरुष असे आहेत की जे लग्नाआधी टकलेत, असे माझ्या ओळखीचे आहेत पुरुष. मग त्यांच्याशी करता का तुम्ही लग्न? ह्यांना टकला नवरा नकोच असतोय का, तर लग्न करून त्याला टकला करायचा असतोय. अरे वाटेल ते हसनी कवा गरीब पोरगात चालतच नाही का, तर लग्न करून त्याला गरीब करायचं असतोय. अरे लॉजिक. सही पकडे हे. कुणीतरी हे बघा, कुणीतरी म्हणून ठेवलेलं आहे, एक स्त्री आहे की नाही पुरुषाला सुटक्यात लखपती करू शकते, फक्त तो करोडपती असला पाहिजे. लॉजिक आहे का यांच्या बोलण्याला? ऐकलं नाही का तुम्ही कधी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते. काय सांगताय तुम्ही? पुरुषाच्या मागे स्त्री अपयशी पुरुषाच्या मागे नसती का? हा? का नसती? त्याच्या पाकिटात रुपया नसतो म्हणून होय? अहो उलट समजून घेताय तुम्ही. ती बाई पाठीशी असते म्हणून तो पुरुष यशस्वी होतो, हे उलट नाहीये असं बोलायचं झालं सगळी यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असती. तुम्ही नका सांगू मला. ह्यासनी आहे की नाही क्रेडिट घ्यायची सवय लागलेली आहे. क्रेडिट? हो, ह्यासनी वाटते की आपल्याला सतत कौतुक झालं पाहिजे, आपण बाय आहे का. ह्यांनी ह्या दमल्यावर केवढं भया केवढं काम केलं बाईनं, दमली एवढं दिवसभर मरमर करून येतोय, त्याला म्हणतंय का कोण अर्क हे दमलाय म्हणून? कोणीच नाही. हा काय नाही व पुरुषाचं काय अस्तित्व नाही ह्या बाय. बरं सणासुदीचं घ्या तुम्ही. सणासुदीला सगळं सण ह्या बायकांच. हा पुरुषासनी काय आहे, मरून मरून तिच्या आला एक गटारी फ्रस्ट्रेशन काढायला. तेवढाच काय ते पुरुष सण साजरा करते ती या. ह्यासनी नटून मंगळागौरला उड्या हाणाय कोण जाते? बायका जाते ते. बायका बायका. हळदी कुंकवाला फुगड्या घालाय कोण जाते? बायका जाते ते. रक्षाबंधनला भाऊबीजेला गिफ्ट कोण घेते? बायका घेते ते. वटपौर्णिमेला नटून सजून दागिने बिगिने घालून वडाला दोरा बांधाय कोण जाते? बायका. बायका जाते ते. हो हो. तुम्ही पण जा मग, तुमच्यासाठीच बांधतात ना दोरा. नका बांधू. कोणी सांगितलंय? आम्हाला नकोच आहे 7 जन्म तुम्ही. हा? आम्हाला नकोच आहे तुम्ही. कोणी सांगितलंय? अहो मी तर तुम्हाला सांगतो, वटपौर्णिमेला रातचं गुपचूप जातोय, बायकोना बांधलेला दोराच तोडून काढतोय. मी लय येडा आहे. आणि एकट्याचं नाही तोडत, खालचं 7-8 दोरा बी गपचूप तोडतोय. आपलंच भाव आहे ते, त्यांची काळजी बी आपणच घ्यायची. पुण्याचे काम करता तुम्ही. मग अहो मी तर दुरी तोड्या लोकांचा ग्रुपच केलाय व्हॉट्सअपवर एक. दोरी तोड्या. वा वा, मस्त नाव आहे. मस्त मजा घेताय ना. अहो हे सगळे सणवार का निघालेत हे तरी माहितीये का तुम्हाला? काय काका काय? पूर्वीच्या काळी बायका स्वयंपाकघरात राबायच्या. त्यांना काही हाऊस मौज नव्हती, त्यांना साधा नीट प्रकाशही तुम्ही बघू देत नव्हता तो. त्यांना वाटत होतं ना कधीतरी आपण हाऊस मौज करावी, आपल्याला नट्टा थट्टा यावं, आपला काहीतरी विरंगुळा असावा, म्हणून हे सगळे सण समारंभ साजरे करतात. अहो पण ती तवाच्या काळात, आता पहिले ह्याच हुंदाडते ते. तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नटा, अं? तुम्ही सजा धजा, तुम्ही दागदागिने घाला, तुम्ही भारंभार कपडे घाला, पण नाही. एक साधा बनियन अंगावर चढवायला सांगितला तर यांना ओझं वाटतं का? कारण उघडं फिरायचं असतं बेंबीत बोटा घालत. बोलताय तोंडवर करून. मी फिरतोय का तसं? मला काय माहिती? मी फिरतोय का? मी काय मला बेंबीत नाही- बोटं घालून फिरतोय? एक मिनिट. जनरल बोलल्या त्या. अहो स्वतःच्या बायकोचा जरा पदर ढळला तर इन्सिक्युअर होता ना तुम्ही. हो हो हो. वर तोंड करून बोलतायत. अहो बायकांचं दुःख तुम्हाला कधीच कळणार नाही. तरी नशीब 9 महिने बाळ नाही वाढवत पोटात. आल्या आवडत्या विषयावर आल्या. आल्या म्हणजे? म्हटलं ही ऐकलं की टाकच सनकते. आल्या म्हणजे? अरे आता नाही निसर्गानं आम्हाला ते काम दिलं का बळबळच करत बसायचं का आम्ही? अवघड आहे. पण आम्ही काय कमी करत नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लय करतोय आम्ही, हो, कर. एवढीच काळजी घेतोय. कळलं का? तुम्ही नका सांगू आम्हाला. आणि सारखं काय लागलं हो, बाळाला जन्म देतोय, बाळाला वाढवतोय. हा वाढवताय तुम्ही बाळाला, पण ती बाळ तुमच्यावर जास्त प्रेम करते. मग सगळ्या सिक्रेट गोष्टी तुम्हालाच सांगते. तुमच्यावरच निबंध लिहिते माझी आई, तुमच्यावर गाणी येते ती, तुमच्यावर पिक्चर येते ती. बापाला तिच्या आईला हिंग लावून पण कोण बघत नाही. सगळ्या कविता का बायकांवरती. बापाव कोणाला काय कुठल्या कवीला सुचलंच नाही का कवा? एक फक्त शामराव तुम्हाला सांगतो, ती कवी आहेत पुण्यातले ते संदीप खरे. हा 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 हा. आपल्याला आवडतो तो माणूस. त्या माणसानं लिहिलंय ते दमलेल्या बाबाची कहाणी. हा 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 हा. त्या माणसाला किंमत कळली बापाची. विचार करा, त्यांनी ते लिहलंय, त्यांना किती सोसावं लागलं असेल. किती सोसावं लागलं असेल.
बाकीच्याच नाही कळत, बाकीची कोण हिंमतच करत नाही तिथं नाही हो. पुरुषवलीचं कोण नाही. ती अजून एक कवी आहेत ते, त्याने तर कवा पुरुषव लिहिलंच नाही. नाही का? काय लिहिलंय बरं त्यांनी ते, देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. अरे चोच्या, नीट बोला. उमऱ्याच्या आतमध्ये पुरुष लगा खचलाय पाक, हा दाबला गेलाय पाक, ती दिसत नाही का तुला? मला तर वाटतंय तो कवीच दाबला गेलाय. कन्फर्म मला वाटतंय त्याच्या बायकोनं त्याला एवढा दाबलाय नाही उमऱ्याच्या आत की तो पुरुषाव लिहायला पण त्याला भ्या वाटतंय. बायको मोठीच येतो बायको. काय कवींवर तुमचं सारखं, कवींवर काय तुमचं सारखं? मुद्द्याचं बोला. एवढं का चिडताय तुम्ही? तुम्हाला काय जमलंय? हा? हा? मुद्द्याचं बोला हो. मुद्द्याचे बोल, जाऊ द्या. मी घाऊ देतो तावडीत त्याला धावतो बरं, निघाच धावतो त्याला. बोल बोल. अरे सगळं लगा ह्या बायकांवरती लगा, सगळ्या उपमा बायकासनी लगा, ग्रहांची आणि ताऱ्यांची नावं देते ती, काय काय म्हणते ती लगा. तू म्हणजे जणू चंद्रच, हो 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 तू म्हणजे जणू शुक्राची चांदणी. हो. का? अरे रुबाबदार पुरुष समोर उभा आहे, कसं म्हणलं पाहिजे, एखादं नाव दिली पाहिजे, उपमा दिली पाहिजे. हा का माझा नेपच्यून म्हणलं पाहिजे, आहार माझा पुलटो, मी काहीच म्हणत नाही. आहे का नाही उपमा? हा? अरे आम्हाला बी द्या की उपमा, का आमचं अहो नवरे ह्यासनी फक्त राबवायला पाहिजे ती. राबवायला? मला विचारून घ्या की, बापरे. ती कोणतरी म्हणलंय ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. भिकारी. बापानं कमवू द्या नको, अख्खं खानदान भिकायला लागल. आम्ही कमवून आणायचं, पुरुषांनी कमवून आणायचं, तवाच घरात यायचं. मग तू कसं बी कमवू तिकडं, दगडावर दगड घासून तिकडं का पैसे कमवून, आपण पैसे कमवून आण का, तर बाबा ह्यांच्या हौशी मौजी पूर्ण करायची द्या. बरं, ही जी बाजू घेऊन आईशी भांडायचं, आईची बाजू घेऊन बायकोशी भांडायचं, सगळं झाल्यावर दोघींनी ह्यालाच शिव्या घालायच्या. ह्यानं नुसतं ऐकून घ्यायचं. चांगला नवरा असण्याच्या काय क्रायटेरिया मला सांगा शामराव? काय काय? बायकोला जसं पाहिजे तसं वागायचं, हे क्रायटेरिया आहे चांगला नवरा असण्याचा. कुठल्या जगात वावरताय हो तुम्ही? कुठल्या म्हणजे 2025? फोनवर करून बोल नका. कुठल्या जगात वावरताय? फक्त पैसे कमवून आणले म्हणजे संसार होतो का? आणि काय तुम्ही एकटेच पैसे कमवून आणता वाटतं? बायका नाही कमवत आजकाल, त्याही कमवून आणतात ना, पण त्याची तुमचीच अट असते ना हो. नोकरी करणारी मुलगी असावी हे वाक्य नसलेली वधू पाहिजेची जाहिरात दाखवा मला. नाही, मला मान्यच आहे ना, आजकालच्या जगात दोघांनी कमवलं पाहिजे, मला मान्य आहे, पण दोघांनी कमवलं पाहिजे ना, तसं दोघांनी घरकामही केलं पाहिजे, ते नाही करत तुम्ही. ती बायको बिचारी ऑफिसमध्ये राब राब राबून घरी येते, पण घरी आल्यावर 5 मिनिटं निवांत बसण्याची उसंतही मिळत नाही तिला. का? बाबा माझा नवरा दमून आलाय ना, त्याला गरम गरम चहा करून दिला पाहिजे, त्याच्या आईला 9च्या ठोक्याला जेवण दिलं पाहिजे, त्याच्या वडिलांच्या गोळ्या चुकता कामा नये. उद्या मुलांची शाळा आहे, त्यांचा युनिफॉर्म रेडी आहे का नाही, इस्त्री केलेली आहे की नाही, हे सगळं बघायचं, उद्याच्या डब्याची तयारी करायची, हे सगळं बायकोच करते ना हो, ते नाही दिसत तुम्हाला? बरं, एवढं सगळं करून तिला तिच्या घरी आईला फोनही करायचा असतो, आईची विचारपूस करायला, तरी तुमचे टोमणे असतात रोज रोज काय आईशी बोलायचं असतं म्हणून. तुम्ही बाबा निवांत पाय पसरून जगाचं काय होणार, देश कसा चालणार, राजकारणात काय याचा विचार करत असता ना, तेव्हा बाई आज रात्री जेवायला काय करायचं याचा विचार करत असते. हा एकच प्रश्न आयुष्यभर तिच्या डोक्यात असतो. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर तिला काय हवं असतं? नवऱ्याशी 2 मिनिटं बोलण्यासाठी वेळ, मस्त नवऱ्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात. पण दिवसभर संसाराचा गाडा हाकून आलेला नवरा तिच्याकडे पाठ करून झोपून जातो. तिला नाही वाटत काही? ती माणूस नाहीये का? एक बायको म्हणजे फक्त घरात जेवण करणारी, तुमचे मूड स्विंग सांभाळणारी, सगळ्यांचं सगळं करून हसतमुख राहणारी एक मशीन आहे फक्त. तिलाही मत आहेत ना, तिच्याही आवडीनिवडी आहेत, तिचंही करिअर आहे, ते नाही दिसत तुम्हाला? एक बायको म्हणजे फुकटातली तुमची खाजगी असिस्टंट नसून तुमच्या आयुष्याची जोडीदार आहे ना, हे आधी लक्षात घ्या. मला एवढंच म्हणायचंय, संसाराची दोरी ही बाईच्याच हातात असते, बस. नाही, चेतनाजी बरोबर बोलले तुम्ही. संसाराची दोरी बाईच्या हातात असते, बायकोच्या हातात असते.
तसंच ती नवऱ्याच्या हातात पण असते. आम्हाला पण त्यानं थोडी. हा काय कोणा एकाच्याच हातात दिलं ना तर संसाराचा बॅलन्स बिघडून जातो हो. म्हणजे नवऱ्याने जे काही कष्ट केले त्याची दखल बायकोने घेतली पाहिजे आणि बायकोने जो काय त्याग केलाय त्याची जाणीव नवऱ्याने ठेवली पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं, प्रेमाने वागवलं तर संसाराची गाडी गिनगिनात पळते. प्रॉब्लेमचे किती बी खड्डे आले तरी ती थांबत नाही. हाच आजच्या या चर्चेचा निष्कर्ष आहे. तुम्ही इथे आले, बम दांगडो केला त्याबद्दल मी तुमचा गैरा आभारी हो बा. तर ही चर्चा इथेच आपण थांबवतोय, हिला पूर्ण विराम देतोय. धन्यवाद.